नमस्कार. नमस्कार. ईशाला तुमचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी ऋतुराज सातपुते तुमचं आपल्या या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो. इथं नारळाची झाडं भरपूर आहेत तमिळनाडूमध्ये सगळीकडे. साधनाबाधा नावाचा एक प्रोग्राम असतो आश्रममध्ये. ही आहे आदियोगीची मूर्ती, महादेवांची मूर्ती ॲक्च्युली मेटलमध्ये बनवली पूर्णपणे. तो झाला हे सातचा योग आहे मराठी माणूस. व्लॉगिंग काय चालूच असते. सूर्यकुंड इथं डिप मारतात, इथं खाली गार पाणी आहे मस्तपैकी. सद्गुरूंनी ह्या इकडे जाऊन साधना केलेली. सद्गुरूंचं विजन आता असं आहे की टोटल 8 आदियोगी करायचे. पूर्ण इंडियाच्या 8 जागी आदियोगी येतील हिंदुत्व टिकवण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी ऋतुराज सातपुते तुमचं आपल्या या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो. मी चालू ईशा योग सेंटरला आणि आज मी या व्यंकटेश्वर या ट्रॅव्हल्समधून चाललो आहे. ही डायरेक्ट कोल्हापूरवरून संध्याकाळी रोज 5:30 वाजता निघते कोल्हापुरातून. म्हणजे ही तिकडून सांगलीवरून येते आणि कोल्हापुरात 5:30ला पोहोचते संध्याकाळी. आणि दुसऱ्या दिवशी जवळजवळ 16 तासाचा प्रवास आहे. त्या प्रवासानंतर ही कोइंबतूरला पोहोचेल. आपण चाललो आहे ईशा योगा सेंटरला आणि तिथं का चाललो आहे तुम्हाला पुढे मी सांगेन. भेटू तुम्हाला या व्यंकटेश्वर ट्रॅव्हलची माहिती. याच्यामध्ये रेड बस किंवा याच्यावर ही एकच ती गाडी आहे जी डायरेक्ट कोइंबतूरला जाते. तर तुम्ही तिथं जाऊन ह्या गाडीचं बुकिंग करू शकता किंवा एरोप्लेननं पण जाऊ शकता. पण ही कन्व्हिनियंट आहे. दुसऱ्यांदा चाललो आहे ईशा योगा सेंटरला. त्याचं रिझन तुम्हाला मी लवकरच सांगेन. आपण तमिळनाडूमध्ये आलो आहे. आज दुसरा दिवस आहे. काल आपण 5:30ला कोल्हापूरमध्ये गाडीत बसलो आणि आता आपण चाललो आहे. मला वाटतं 1-1.5 तासात आपण पोहोचू. ॲक्च्युली गाडी 11 वाजता पोहोचते इथं कोइंबतूरमध्ये, पण थोडा लेट झाला आहे. हे होत राहणार थोडंफार ट्रॅफिक आणि ह्याच्यामुळं. मी काय पूर्ण वेळ झोपूनच होतो. आणि गाडी चांगली आहे, AC कंडिशन, सर्व्हिससुद्धा चांगली आहे. ही एकच गाडी आहे जी कोल्हापूरवरून डायरेक्ट कोइंबतूरला येते. आणि काही गाड्या आहेत त्या खरं तुम्हाला बेळगावला जावं लागेल आणि तिथून मग तुम्हाला परत गाडी बदलावी लागेल, अशा कंडिशनमध्ये आहेत. तुम्ही ट्रेन पण पकडू शकता, कारण ट्रेन कोल्हापूरपासून जवळ नाही आहे. मिरज किंवा पुणे अशा साईडवरून ती मिळू शकते. पण मी ट्रेनचा प्रवास टाळतो, मोस्टली करत नाही. कारण टायमिंगमध्ये बसणं आणि ह्या गोष्टी मी थोडंसं मला ते कॉम्प्लिकेटेड वाटतं, म्हणून मी त्यात जात नाही. आणि एरोप्लेनसुद्धा आहे, पण एरोप्लेनचा खर्च आणि ह्याचा खर्च याच्यामध्ये थोडीशी तफावत आहे. आणि मला ट्रॅव्हल्स कम्फर्टेबल आहे. मी खूप वर्ष झालं मी ट्रॅव्हल्समध्येच फिरतो. सो दिस इज कम्फर्टेबल फॉर मी. आणि मी आता पोहोचेन. त्यानंतर आपण तिथून गांधीपुरमला उतरणार आहे. गांधीपुरम म्हणजे कोल्हापूरचं जसं CBS आहे तसं ते गांधीपुरम आहे कोइंबतूरचं. आणि कोइंबतूरमध्ये तिथून बस जाते डायरेक्ट आश्रमला. स्पेशल बस आहे, तर त्या बसमध्ये आपण बसू. तसंच जर तुम्हाला गांधीपुरमवरून किंवा रेल्वे स्टेशन एअरपोर्टवरनं जर तुम्हाला डायरेक्ट आश्रमला जायचं असेल तर तुम्हाला रेड टॅक्सी म्हणून आहे, ती तुम्ही बुक करू शकता. मला वाटतं एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशनपासून 1000 समथिंग बिल होतं. आणि ह्याच्यावरून तुम्ही जर गांधीपुरमवरून गेला तर 700 रुपयाच्या आसपास बिल होतं. जर तुम्ही बसनं गेला तर 40 रुपये खर्च आहे फक्त. आणि बस आपल्या जशा कोल्हापूरमध्ये आहेत तशाच त्या आहेत, त्यामुळे काय असा विषय नाही की बाबा खूप वेगळं काय आहे. इझिली जायचा विषय मी तुम्हाला दाखवेनच पुढं. सो ही गाडी जी ट्रॅव्हल आहे ही भरपूर ठिकाणी थांबते, त्यामुळे असं काही नाही की बाबा बाथरूम किंवा हे ते एकदम इझी गाडी आहे. आपलं ते कोल्हापूर पुणे सारखं गाडी थांबवणार नाही बाथरूमला ह्या अशा तरी येत नाही आहेत, त्यामुळे तुम्ही इझिली जाऊ शकता. इथे नारळाची झाडं भरपूर आहेत तमिळनाडूमध्ये, सगळीकडे नारळच दिसेल. तर गाईज आपण उतरलो इथं त्याच्यावर गांधीपुरमला. बघू शकताय गाडी. आणि आता इथून आपण बस पकडणार आहे. तोपर्यंत काहीतरी खाऊन घेऊया. ते बस स्टँड आहे गांधीपुरमचं, तिथून सगळ्या बसेस जातो. तर आपल्याला आश्रमची, आपल्या ईशा योगा सेंटरची बस सेपरेट असते, त्या बसला आपण पकडायची ती बस. सो तुम्हाला दाखवेनच मी ती बस. तर वाजलेत 2, गाडी लेट झाली. ठीक आहे, आपलं फंक्शन 5ला चालू होणार आहे, त्यामुळे त्याच्या आधी आपण चेक इन आरामात होतो. इथं 2 तास लागतात जायला. तुम्हाला दाखवेन. डायरेक्ट साऊथच्या वाईब आहे तिथं, कारण साऊथमध्ये झालोय.
आश्रम डोंगरात आहे, तिन्ही बाजूने डोंगर आहे, एका साईडला आदियोग आहे, तर त्यामुळे थोडा वेळ लागेल. ठीक आहे, आपण खाल्लंय, आपण घरूनच खाऊ घेऊन आलो फळं वगैरे. जबरदस्त अशी गाणी लावून बस चालली. इकडं सरळ आपली बस आहे 14D आश्रमसाठी. 1-1 तासाला बस असते इथून, आणि आश्रमवरून पण 1-1 तासाला बस असते. सो आपण त्या बसमध्ये बसू. इथल्या लोकांची भाषा वेगळी आहे, फक्त बाकी ती माणूसच आहेत सगळे. जरा वेगळं वाटतं. पहिल्यांदा मी आलेलो त्यावेळी जरा असं वेगळ्या प्लॅनेटवर आल्याचा फील आलेला. हळूहळू जसं इथं राहिलो मी आश्रममध्ये, तसं समजायला लागले की नाही, फक्त भाषा वेगळी आहे, बाकी सगळं सेमच आहे. सो लेट्स सी. हीच ती 14D ईश आश्रमला डायरेक्ट जाणारी बस आहे. हे जंक्शन आहे इथलं कोइंबतूरचं. इथं मस्त त्यांनी इंजिन तयार केलेलं आहे. जंक्शन आहे, तुम्हाला इथूनच तिथे समोर बस स्टॉप आहे, इथून तुम्हाला हीच बस पकडायची आहे 14D. चांगलं इथं हे चांगलं जाणं. तू काय करते, इथून तुम्हाला थोडा वेळ लागतो, म्हणजे 2 तासाचा हा प्रवास आहे बसनं. जर तुम्ही कॅबने गेला तर 1 तासात तुम्ही पोहोचू शकता. इथं 2 व्हीलरच्या सुविधा पण, जसं आपल्याकडे रॅपिडो वगैरे आहे पुण्या मुंबईला, तसं पण आहे इथं, येतात ते पण. फक्त काय, हे डोंगराच्या साईडला आहे. हे आपण असं जाऊन की कोल्हापूरवरून गगनबावड्याकडे जाणार कसं आहे, तसंच हे आहे. आता इथं डोंगराचं सेशन चालू होईल. शहर संपलं घ्यायचं, कोल्हापूर आता बऱ्यापैकी संपलं. म्हणजे शहर जे आहे मेन तिथून आपण बाहेर होतो, डोंगराच्या दिशेने चालू. तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे नारळाची झाडं बाहेर नाही. मला वाटतं महाराष्ट्राला नारळ इथून जे भयंकर प्रमाणात नारळ इथं मिळते. आणि जास्त तुम्हाला दाखवत नाही इथल्या गोष्टी, कारण सगळं दाखवलं तर तुम्ही जाणार नाही. इकडे येणार असल्यामुळे चांगला प्रवास होऊ शकतो. खिडकीची शीट पकडायची आणि असा आनंद घ्यायचा. आपल्या ह्याच्यासारखे इथे डॉल्फिन लावलेले आहेत, ते नारळाचे झाड सगळे. फुल साऊथचा फील. साऊथचा मूवी तुम्ही बघत असाल तर इथं आल्यानंतर तुम्हाला सगळं आठवणार. इथं विजय सेतुपतीची क्रेज भयानक आहे. मी मागच्या वेळी आलेली त्यावेळी पोस्टर लागलेले त्यांचे, आणि भारी वाटतं. फिल्ममध्ये दाखवलं तसंच आहे सगळं सेम. इथं नंतर बदललं आहे किंवा हे असं काही नाही आहे, सेमच आहे. ते छोटे छोटे मंदिर आहेत, कलरफुल वगैरे. मी इथं का आलेलो हा एक प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी विचारलो, मी इथं का आलेलो मागच्या वेळी. तर साधनाबाधा नावाचा एक प्रोग्राम असतो आश्रममध्ये, आणि तो 7 महिन्याचा प्रोग्राम असतो. त्याला ॲप्लिकेशन आता चालूच असतं, ते कायम चालू असतात ॲप्लिकेशन्स. तर तो चालू होतो जुलैमध्ये, म्हणजे मेपासून त्याची प्रोसिजर चालू असते, आणि जूनला बोलवतात. जुलैला त्यांचं जी गुरु पौर्णिमा असते त्यावेळी साधनामध्ये ॲक्च्युली चालू होतं. तर त्याच्या आधी तुम्हाला 10-15 दिवस बोलवलं जातं, कारण तिथले काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गायडन्स आणि याच्यासाठी. सो मी त्याच्यासाठी ॲप्लिकेशन केलेलं खूप, म्हणजे अराऊंड 40,000 30,000 या अराऊंड खूप जगामधून त्याला ॲप्लिकेशन्स असतात, आणि त्यातून फक्त 1,000 पार्टिसिपंट सिलेक्ट करतात. ते इथं आश्रममध्ये 7 महिने राहतात. त्या लोकांना त्या म्हणजे जे पार्टिसिपेंट असतात त्यांना योगा शिकवला जातो, काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या जातात, आणि त्याचं एक डेली रुटीन असतं. ते काय मी तुम्हाला जास्त डिस्क्रिप्शन सांगत नाही, पण जर तुम्हाला लाईफमध्ये आयुष्यात काहीतरी चेंज हवा असेल, जर तुम्हाला वाटत असेल की नाही माझी 30 बोरिंग लाईफ झाली आणि मला काहीतरी अपग्रेड हवं आहे, आणि थोडं स्पिरिच्युअल इन्क्लाइन असाल आणि सद्गुरूंचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल, तर मात्र तुम्ही त्याला ॲप्लिकेशन करू शकता. त्यासाठी पहिला इंजिनिअरिंग तुमचं कंप्लीट होणं गरजेचं आहे. ते तुम्ही केला की तुम्हाला तिथे एंट्री भेटते. सो ते करा. मी त्यासाठी आलेलो, पण झालं असं की तिथले काही ॲडव्हान्स प्रोग्राम आहेत
ते मी करत असताना मला थोडासा माझा हेल्थ इश्यू झाला आणि ते मला डॉक्टरांनी ॲडवाईस केलं की इथं त्यांची ट्रीटमेंट तुमची होऊ शकत नाही, तुम्हाला तुमच्या होमटाऊनला जाऊनच तुम्ही ती करा. त्यामुळं अनएक्सपेक्टेडली मला तो प्रोग्राम सोडावा लागला मध्येच, पण 80% मी तो कव्हर केलेला प्रोग्राम. आणि पण मला खूप भारी वाटतं की मी ते म्हणजे 4 महिने तिथं राहणं आणि तिथलं ते शेड्यूल फॉलो करणं आणि पूर्ण स्पिरिच्युअल. आता मी गेलं तर तुम्हाला कळेल तिथली वातावरण एक वेगळ्याच प्लॅनेटवर आलेल्याचा अनुभव तुम्हाला जाणवेल जर तुम्ही आश्रममध्ये काही दिवस राहिला तर. काही असे पण जे बघणारे असतील आता ब्लॉग माझा, जे ज्यांना त्याच्या कामातून दगदगीतून थोडी शांतता पाहिजे, तिथे कॉटेजेस आहेत आश्रममध्ये, तिथे तुम्ही बुक करून तिथं राहू शकता. तिथं तुम्हाला अल्टिमेट लेवलची शांतता, अल्टिमेट. तुम्हाला तिथे कुणीही विचारणार नाही की यांच्या तू इथं का बसला आहेस, तू असं का करायला, तसं एकदम शांत. सो असं ते आहे. आणि आत्ता मी एका सत्संगसाठी चाललो आहे, सद्गुरूंचा आहे, तुम्हाला अटेंड करायचा होता मी हैदराबादला असताना, पण ते झालं नाही, त्यामुळं पुन्हा आता आलो आहे. सो लेट्स सी. मलई वत्सल म्हणतात त्याला, गेटला या मलई वत्सल. ही आहे आदियोगीची मूर्ती. सगळी आता तयारी चालू आहे, महाशिवरात्रीची तयारी जोरदार चालू आहे. म्हणजे मी ऑक्टोबरला गेलो नाही पण तर ऑक्टोबर पासूनच इथं महाशिवरात्रीची तयारी सुरू झाली. हे ईशा योगा सेंटरचं बसस्थानक आहे, इथं बस लागतात सगळ्या. आणि इथं समोर मेन गेट आहे आश्रमचं. महादेवांची मूर्ती ॲक्च्युली मेटलमध्ये बनवली पूर्णपणे. का उभारलं माहिती आहे का, मी गेले 10 मिनटं बाहेर उभारले बघा या व्यक्तीसाठी. बघा जी व्यक्ती मला सोडायला आलता बसमध्ये, म्हटलं त्याच्यासोबतच आत जाऊया, तोपर्यंत थांबूया. साऊथचा झाला हे, साऊथचा योगा मराठी माणूस. बरं विषय आहे कसं वाटलं. व्लॉगिंग काय चालूच असते, म्हणलं करूया. पिल्लर ऑफ आश्रम खूप झालंय. मंथन गावंडे. नमस्कार. नमस्कार. ईशाला तुमचं स्वागत आहे. हा. ईशाचा गेट बघा. हो. आता बाय हा मी नमस्कारम ले मिस करत होतो, इथं आल्यावर पुन्हा एकदा नमस्कारम सुरू झालेला आहे. नमस्कारम मला असं पहिला इगो वाटायचा, ह्याला आपल्याकडे नमस्कार म्हणतात आणि इथं नमस्कार म्हणतात. मला नंतर कळाले की अरे संस्कृत आहे, सगळंच चालतंय, त्यामुळे नमस्कारम मी पण म्हणायला लागलो. या ऋतुराज बॅक इन द आश्रम ब्रो. चला या अशा नागाच्या ह्याच्यातून एंटर करू आपण. एक मेंबर माझा आलेला नाही, तो सेवाला गेलाय. रांडाचा 15 दिवस झोपून होता आजारी पडून आणि बरोबर आजच सेवाला गेलाय. त्याचं नाव शशी. ते आता येऊ दे, तर नाही भेटू दे, मग बघूया. ह्यो तसा नागपूरचा आहे, जरा कोल्हापूरपासून लांब आहे, खरं हृदय जुळली आहे आमची पहिल्या काही दिवसातच. तेव्हापासून आम्ही एकत्र आहे. आश्रम मध्ये स्ट्रिक्ट रूल आहेत की आश्रम मध्ये तसे स्ट्रिक्ट रूल आहेत, मुलींसोबत जास्त इंटरॅक्ट नाही करायचं, म्हणजे साधनापादासाठी. ते आम्ही जरा जास्त मनाव घेतलं, त्यामुळे आम्ही एकामेकासोबतच राहिलो जास्त. हे जिथं काय सूर्यकुंड, इथं डिप मारतात, इथं खाली गार पाणी आहे मस्तपैकी. तर आश्रम मध्ये व्हिडिओग्राफी करायला अलाव नाही आहे, मग बघूया आपल्याला किती शूट करायला मिळते. साधनापादा हे असंच आयडिया होती माझा, अशीच आयडिया होती माझी. शेअरिंग समवन्स पर्सनल. No, there is nothing personal. He is mine. जबरदस्त आहे. हे समोरचं वेल्लिंगिरी पर्वत, म्हणून याला वेल्लिंगिरी फुटील असं म्हणतात. म्हणजे जरा ऍड्रेस टाकायचा झाला तरी. झकासाचे कमळ आणि त्या समोर ध्यानलिंगा जे सद्गुरूंनी 1999 ना रे 1999 ला ओपन झालेलं, कॉन्सिक्रेट केलेलं आहे. हेच पुढचा नंदी आहे त्याच्या पुढं. या व्यक्तीसोबत मी लास्ट चहा पिलेला आश्रम मध्ये, आणि आज पण त्यानंतर त्याचा मध्ये चहाच नाही पिलेला, आत्ता चहा घेतलाय मी. म्हणजे तब्बल 3 महिन्यानंतर चहा पिलाय. हे आतलं रेस्टॉरंट आहे, पेपर वाईन. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण क्वालिटी बाप आहे.
मोस्टली फॉरेनर्सला आणि हे इथं लोक येऊन खातात. आणि हे इथं बाजूलाच धॅनलिंग आहे या साईडला. आपण आत आहे, आश्रमच्या आत आहे. आश्रमच्या आत जास्त व्हिडिओ करायला परमिशन नाही. आपण जेवढं होईल तेवढं करू, कारण इथं आश्रमचं असं आहे की इथं येऊनच तुम्ही एक्सपिरियन्स करणं गरजेचं आहे. हा एक पार्ट आणि अजून एक पार्ट आहे तिथं थोडासा आवाज आहे, कारण आता काय प्रोग्राम आहे त्यामुळे लोक आलेत. पण मोस्टली आश्रम हे पूर्णपणे शांतच राहत. जबरदस्त एंट्री, पीएम सारखी सिक्युरिटी आहे. काय गाडी चालवली? हे वेलिंगरी फुटिंग आहे. इथं वेलिंगरी मस्त दिसेल. बरं काढून ठर ती फोटो काढायला चालते. आणि हे ग्राउंड आहे इथलं. इकडं रोड आहे, आत आश्रमाचं पुढं जातो. इथं नादी पाटील वगैरे आहे. जबरदस्त. सद्गुरूंनी ह्या इकडंच जाऊन साधना केलेली, जिथं त्यांना साक्षात्कार झाला, म्हणजे एनलाइटमेंट ज्याला म्हणलं जातं, आत्मज्ञान. हे असं सगळ्या बाजूला डोंगरच आहेत. सगळ्या पॉडकास्टला तुम्ही बघितलंच असाल. सगळीकडे डोंगर आहेत तिन्ही बाजूला आणि नदी बरोबर आश्रम. डायरेक्ट पीस आहे भाई, डायरेक्ट पीस. लई शांतता. इथं गो संवर्धन आहे, म्हणजे इथं गाई वगैरे आहेत. इथं हे 2 मुलं आहेत. हे जे आवडते नंदी आहेत ते. मी तर 4 महिने होतो. 4 महिने त्यांनी काय हात लावलेला आहे यांना. आज पण काय हात लावला नाही. हो भाई, पहिल्या महिन्यापासून राडा चालू केला आहे ना. असा चेक इनसाठी मला टॅग लावला आहे. ह्यानं तुम्हाला आश्रममध्ये एंट्री मिळते. आता मी ज्या प्रोग्रामसाठी आलो आहे त्याच्यासाठी हा टॅग आहे असा मस्तपैकी. तुम्ही इथं राहायला कॉटेजला जरी आला तरी तुम्हाला असा एक टॅग लावला जातो, जेणेकरून तुम्हाला आश्रममध्ये एंट्री घेण्यासाठी वेगळी गेट आहे. त्यातनं तुम्हाला ह्या टॅगशिवाय एंट्री मिळत नाही. सो दिस इज व्हेरी मॅन्डेटरी. ह्याच्याशिवाय तुम्हाला आत म्हणजे तुम्ही हे बघू शकताय, आपलं ध्यानलिंगा देवीला तुम्ही जाऊ शकताय. पण हा टॅग असल्याशिवाय तुम्ही तिथून आश्रममध्ये एंट्री नाही करू शकत. जिथं हे सगळं आहे ते नाही बघू शकत. सो कॉटेजला तुम्ही इथल्या कॉटेजेस आहेत वेगळे, 800-900 पासून चालू आहेत. 900, 1000, 2000, 1500, 3000 असे कॉटेजेस आहेत. तिथं तुम्ही बुकिंग केला तर तुम्हाला इथं आश्रममध्ये राहायला मिळतं. सो तुम्ही ती बुक करा आणि मग आश्रम फिरा. म्हणजे 5-6 दिवस तुम्हाला यायचं आहे, शांततेत राहायचं आहे, कामापासून लांब राहायचं आहे, तर कॉटेजेस बुक करा. आपल्या या आश्रमच्या वेबसाईटला जाऊन बुक करा. इथं या, राहा, मस्त मजा करा. सो हे खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे असं मला वाटतं. इथं 2 टाईम खायला फ्री आहे बरं का, फक्त राहण्याचे पैसे द्या, खायचं सगळं फ्री आहे. सो असं नाही, इथं मस्तपैकी अन्नदानम असतं आणि भिक्षावाला आहे. सो काय सात्विक जेवण. हां, सात्विक जेवण जबरदस्त. ते 12 ते 13 आयटम असतात. जबरदस्त. कमी मसाल्याचं खूप सुंदर सात्विक जेवण. अगोदर तुम्हाला असं वाटणार काय हे फिका खातोय, पण ते खरंच तुमच्या स्पिरिच्युअल ग्रोथसाठी पण खूप छान असते. वन्स इन अ लाईफ टाईम तुम्हाला ट्राय करायला पाहिजे. खूप मस्त गोष्ट आहे. त्यात व्हिडिओ आहे म्हणून शुद्ध बोलायला आहे, बाकी आहे विषय.